प्रतिनिधित्व करतो तो भाग एक वेळचा 100% झोपडपट्टी असणारा भाग आहे. ज्या भागाला कुरार गाव बोललं जातं, कुरार विलेज बोललं जातं, त्या भागातील अनेक अडचणी म्हणजे एका बाजूला फॉरेस्ट खातं आहे आणि एका बाजूला समुद्र आहे. या भागातील झोपडपट्टीची समस्या, या भागातील अनेक भाग हे उंचावर आहे. अनेक भागातील पाण्याची सुविधा असेल किंवा अनेक भागाच्या रस्त्याची सुविधा असेल, अतिशय वंचित असणारा, वेगवेगळ्या सुख सोयीपासून वंचित असणारा हा भाग होता. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण 2000 साधारणपणे शिंदेसाहेब वगैरे ह्या सर्व लोकांना माहिती आहे, संघटनेच्या माध्यमातून त्या भागामध्ये काम करण्याची संधी ह्या लोकांना फार मिळाली आहे. परंतु गेल्या 20 वर्षाचा काल आणि आताचा काळ याच्यामध्ये फार बदल आहे. या भागामध्ये तुम्ही मला 5 वर्षाचा प्रश्न उपस्थित केला, 5 वर्षामध्ये ज्या भागाची जशी सुधारणा झाली पाहिजे होती तिथे कुठेतरी आपण महानगरपालिकेकडे म्हणजे जवळजवळ 3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्याच्यामुळे नेमकं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते. नेमकं कुठून काम करायचं, काय करायचं हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं. पण अधिकाऱ्यांना आपण त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या पक्षाची लोक आपण सातत्याने साथ घालण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो. परंतु मी एवढं नक्की सांगू शकतो की गेल्या 20 वर्षापूर्वीचा कुरार विलेज आणि आजचा कुरार विलेजमध्ये फरक आहे. माझ्या कुरार विलेजमध्ये 20 वर्षापूर्वी चांगला व्यापारी यायला घाबरत होता. आज ती माझी संधी नाही आहे. आज चांगला व्यापार येतो. आज कुरार भागामध्ये मी अतिशय जबाबदारीने कारण एका पत्रकारांच्या समोर मला बोलायचं आहे आणि ते पत्रकार जरी बंधू असले तरी मला माहिती आहे एकदा तो कुठे चुकलं तर पटकन ते छापायला कुठे आणि द्यायला कुठे कमी करणार नाहीत. मी अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो की माझ्या कुरार गावामध्ये शिंदेसाहेब पूर्वी आज माझ्याकडे राजस्थान मारवाडी समाजाचा लोक म्हणजे जो व्यापार आहे, जे इमिटेशन उद्योजक आहेत, हे फार प्रमाणामध्ये वाढले आहेत. जे भाडं मला पूर्वी 3,500 रुपये 3,000 रुपये मिळत होतं ते आज भाड्यात माझ्याकडे भाडं 20,000 25,000 50,000 या ठिकाणी अशी भाडं झाली आहे. आणि त्या भागातील अनेक अशा छोट्या उद्योजकांमुळे त्या भागातील तरुणांना एक रोजगार मिळाला आहे आणि त्यामुळे कुरारगाव पूर्वीचं कुरारगाव नाही आहे. आम्ही काही दिवसामध्ये सर्व पक्षातल्या लोकांची एकत्र मदत घेऊन आम्ही कुरार टाऊन करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करू. भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे आणि ते जमलेले सगळ्या लोकांना मी नमस्कार करते आणि अभिजित सर आणि जिंगर सरांना नमस्कार करते, धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली की मी 2 शब्द माझ्या वॉर्डबद्दल बोलू शकते. माझं वॉर्ड हे स्लम एरिया प्लस थोडे बिल्डिंग पण आहे. तर स्लम्समध्ये कसं असतो म्हटलं तर पाणी हे सगळ्यात मोठी समस्या आहे. तर ती समस्या सोडवण्यासाठी म्हणजे याच्या आधी माझे मिस्टर पंकज यादव सर होते, त्यांनी पण प्रयत्न केलेले आहे आणि मी पण ते प्रयत्न करणार. कारण आपल्या रोज मराठीच्या जिंदगीमध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं असतं आणि तो म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यासाठी पहिले मी काढत असणार. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर जसं आपल्या महापौर जसे झाले त्यांनी हॉकर्सची समस्या केली आहे, ती पण माझ्या वॉर्डमध्ये नाही सगळ्याच वॉर्डमध्ये ती समस्या खूप आहे आणि लोकांना त्याचा खूप त्रास होतो आहे. ते पण धोरण आहे. आणि आमची तिसरी जे आम्ही आमच्या वॉर्डमध्ये चेंजेस आणणार आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे की आमचे जे यूथ आहे त्यांना जे पण प्रकल्प येणार तर त्याच्यासाठी आम्ही आमचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना सर्वप्रथम चान्स देणार. कारण स्थानिक लोकांना डेव्हलप करायचं ते आमचं धोरण आहे. आम्ही ते धोरण घेऊनच इलेक्शनला आलो होतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि वॉर्डला डेव्हलप करण्यासाठी यूथला आपल्याला एका उंचीवर घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी काय पण समस्या असणार त्यांना म्हणजे वेगळे वेगळे सेमिनार्स वगैरे ऑर्गनाईज करणार त्यांना एक उंचीवर घेऊन जायला आणि त्यांना जे पण सपोर्ट लागणार ते आमच्यातर्फे असणार आहे. कारण की जसे गव्हर्नमेंटचे भरपूर स्कीम्स येणार आहे आणि दुसरं
मी एक महिला असून मला असं वाटतं की महिलांना खूप डेव्हलप करायचं आहे आणि महिलांसाठी जे पण दरोम्याचे स्कीम्स आहे ना त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्याचं आम्ही आमच्या ऑफिसतर्फे आमचे कार्यकर्ते सक्रिय असतात आणि पुढे पण ते सक्रिय असतात. आमच्या वॉर्डच्या डेव्हलपमेंटसाठी जे पण वेगवेगळे प्रकल्प येणार त्या प्रकल्पाला मी तिथे आणून आमचे रस्ते वगैरे तर ऑलरेडी 5 वर्षात खूप डेव्हलपमेंट झाले आहे आमच्या एरियामध्ये आणि अजून डेव्हलपमेंट यूथ आणि महिलांसाठी करायचं आहे. हेच माझं धोरण आहे. हॉकर्स असावेत, त्यांनी आपलं पोट भरावं आणि पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे साधारणपणे 9 ते 11 या कालावधीमध्ये त्यांचा सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये 80,000 ते 1,00,000 या लोकांना फेरीवाल्यांची गणना झाली होती आणि त्यांना त्या ठिकाणी एक सर्च म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण बसवलं. आता मुंबई शहरामध्ये फेरीवाला झोन तयार करण्यासाठी एवढ्या जागा उपलब्ध आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता आणखी एक सर्वात मोठा प्रश्न आहे की फेरीवाल्या म्हणजे तुम्हाला त्यावेळेला देणारी जी लायसन कोणत्या स्वरूपामध्ये होती, तर त्यांचं एक टोपल्याची लायसन होती. एक टोपल्याचं. आज तुम्ही आज काय झालेलं आहे की फेरीवाले बसावेत की नाही हे शासन ठरवणार, कारण तिकडचे लोक ठरवणार. परंतु तुम्ही एक टोपल्याच्या जागेवर तुम्ही आजूबाजूचा जवळजवळ पूर्णपणे 100 फुटाचा परिसर तुम्ही व्यापलेला आहे. म्हणजे जर घरामध्ये 4 माणसं असतील तर त्याचे 8 धंदे आहेत रस्त्यावर. ही सत्य परिस्थिती आहे. आणि काही ठिकाणी टोळी तयार झालेली आहे. म्हणजे काही ठिकाणी अभिजित रावराणे साहेब आपल्याला या गोष्टीसाठी सर्व पक्षीय म्हणजे हे कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं, हे मुंबईचं आहे. आणि मुंबईकडे बघत असताना आपण जाती धर्म पलीकडे जाऊन बघावं लागेल. याकडे बघत असताना फेरीवाल्यांचं तुम्हाला माहिती असेल 6 महिन्यापूर्वी माझ्या इकडे एक मर्डर झाली होती. म्हणजे मला स्टेशनला उचलण्यात एक मर्डर कशामुळे झाली, तर त्यावेळी ट्रॉफिक झालं. ट्रॉफिकमध्ये त्या मुलाने त्या फेरीवाल्यांना बाजूला काढा, बाजूला सरका आणि आता साहजिकच आहे थोडा रागाने बोलला असेल. अक्षरशः त्याची बायको त्याच्यावर पडली, त्याची आई त्याला वाचवण्यासाठी पडली, पण त्याला ते वजन काटा घेऊन डोक्यात टाकून मारलं त्याच्या पत्नीच्या समोर, त्याच्या आईच्या समोर. आता हे मारणारे कोण आहेत आम्हाला त्याच्याशी काय, पण त्याचा खून झाला नाही, त्याचं मारलं. कशामुळे झालंय तर फेरीवाल्यांच्या एका चुकीमुळे, एका हलगर्जीपणामुळे या लोकांनी एक टोळी बनवली आणि त्याच्यामध्ये एक कुणाला काय बोललं तर त्याच्यावरती सगळे तुटून पडतात. ही नाही पाहिजे. मुंबईला हे अपेक्षित नाही. मुंबईची लोक बोलतात की तुम्ही फेरी आहे, तुम्ही तुमचं पोट भरा, पण तुम्ही आम्हाला ट्रॉफिक मध्ये अडथळा करू नका. तुम्ही आमच्या समस्या पण तुम्ही जाणून घ्या, लोकांच्या समस्या जाणून घ्या. आता घरामध्ये 4 माणसं आणि 8 धंदे असे प्रत्येकाचे धंदे झालेले आहेत. आता पाठीमागचा दुकानवाला यांच्याकडून भाडं घेतो, हे त्याच्या पुढे बसणारे त्यांच्याकडे भाडं घेतात आणि अशा प्रकारची जी हे मोडून काढावं ही मुंबईची काळाची गरज आहे. मग यासाठी एका पक्षाचं काम आहे का की महापौरांचं काम आहे का, तर नाही. तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या सर्व नगरसेवकांनी, सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला मुंबईकडे जर लक्ष द्यावं लागेल तर भविष्यामध्ये हे सर्वात मोठं संकट आपल्यासमोर उभं राहणार आहे आणि म्हणून त्याला आजच ठेचलं पाहिजे. तुम्हाला झोन तयार करा, तुम्ही त्यांना बसवा किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा त्यांना जागा द्या, रविवारची असेल, शनिवारची असेल, अशी जागा, असं काहीतरी करून महानगरपालिकेकडे असा प्रस्ताव मांडणी करून आपल्याला ते करावं लागेल. पण झोपडपट्टीची समस्या ही मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीरपणे लक्ष द्यावं लागेल सर्वांना. सर्व पत्रकार आणि माझी जवळची सर्व मित्र या ठिकाणी नगरसेवक म्हणून जे आले त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद म्हणतो. आणि अभिजित राणेने एक उपक्रम तो घेतला त्याच्याबद्दल त्याचंही मनपूर्वक धन्यवाद म्हणतो. कारण तो पत्रकार म्हणून, संपादक म्हणून ज्या गतीने पुढे आला आणि त्यांनी विकासाच्या कामाला, राजकारणातल्या कामाला जे सहकार्य केलं आणि एक सामान्य घरचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जातो
आणि एवढं मोठं नेतृत्व तो करतो, त्याचं मनापासून मी धन्यवाद म्हणतो. त्याचप्रमाणे आपण जे म्हणालात की विकासाच्या कामाची गती, मला वाटतं सगळेच सिनियर नगरसेवक आहेत, त्यात 2च नगरसेवक प्रथम आले, पण त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यात आणखी प्रभू हे सुनील प्रभूचे चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या घरी वारसाच असेल राजकारणाचा, आणि त्या वारसामुळे ते बरेच पक्षामध्ये देखील ते पदाधिकारी होते आणि आहेत, आणि त्यांनी देखील महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टींची चर्चा आणि बऱ्याच ठिकाणी जाणं येणं असल्यामुळे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. उपमहापौर आमचे वाडकर साहेब यांनी देखील उपमहापौर म्हणून बरेच वर्ष मुंबईच्या विकासामध्ये रस घेतलेला आहे, काम केलेलं आहे. विकास आणि विकासाची माहिती ते देखील देतील आपल्याला. त्याचप्रमाणे वळवी हे माझ्याबरोबर नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, आणि काही असेल तरी गोरेगावमध्ये 2 नगरसेवक आले, त्यातले भाटिया आमच्या ताई ह्या भागामध्ये निवडून आल्या, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद म्हणतो. ते काही दिवसापूर्वीपासून म्हणजे काही वर्ष म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीपासून मुंबई महानगरपालिकेने ज्या फेरीवाल्यांसाठी आणि आयुक्तांचे आदेश आणि न्यायालयाचे आदेश आल्यामुळे थोडासा फेरीवाल्यांचा प्रश्न घेतला जातोय, मागे घेतला जातोय. फेरीवाले तसे दिसत नाही, पण फेरीवाल्यांचा त्रास हा नक्कीच मुंबईकरांना भेडसावतोय, हा आपल्याला समोरच आहे. राहिलेला प्रश्न आहे, नगरसेवक म्हणून हे काम करत असताना फेरीवाल्यांचा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याच्या लाईनी आणि इमारती वाढल्यामुळे मुंबईकरांना पुढे पुढे पाण्याचा प्रश्न सगळ्यांना येणारच आहे. कारण आज जर 2 तास पाणी येत असेल, 4 तास पाणी असेल, तर तो पाण्याचा किती अभावामध्ये किती पाणी मिळतंय त्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या वेळेला ज्या सूत्रसंचालन करतात त्यांनी एक शब्द वापरला होता की मुंबईच्या लाईनी ह्या जमिनीचे खाली येऊन गेलेले आहेत. मला वाटतं वाडकर साहेब त्याच्याबद्दल बोलतील, कारण त्यावेळेला आम्हाला मुंबई महानगरपालिकेला ज्या लाईनी खाली घेतल्या त्या MMRD आणि मला वाटतं यांनी हा मुंबई महानगरपालिकेकडून खालचे म्हणजे रस्ते आणि पाण्याच्या लाईनी हे घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कळलंच नाही की मुंबई महानगरपालिकेच्या लाईनी कुठून गेलेल्या आहेत, त्याच्या खाली वायरी कुठून गेलेल्या आहेत, त्याच्या खाली काय काय गेलेलं आहे. त्यांनी तो प्रकार घेतला आणि जवळपास मला वाटतं की एक 6 महिन्यानंतर, मला वाटतं 3 महिन्यानंतरच त्यांनी पुन्हा मुंबई महानगरपालिकेकडे गेलं, हे काम आम्ही करू शकणार नाही, आम्हाला त्याच्यातल्या लाईनी माहिती नाही, लोकांना त्याचा त्रास झालेला आहे, लोकांना त्याच्यापासून रस्ते बंद करून आम्हाला त्रास झाला, लोकांनी मोर्चे काढले, आंदोलन काढले, हे मुंबई महानगरपालिकाच करू शकते, हे देखील त्यांनी त्यावेळी पाहिलं गेलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकार आता पुढे आलेली आहे आणि सरकार करत आहे. SRA असो, MMRD असो, इतर प्राधिकरण असो, म्हाडा असो, या प्राधिकरणांनी अनेक गोष्टी आता ताब्यात घेतलेल्या, त्याप्रमाणे स्वच्छ कारभार आपल्याला दिसत चाललेला आहे की जास्तीत जास्त झोपडपट्टी मुक्त झाली की आपल्याला पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल तो, कारण पाण्याची चोरी, पाण्याची गळती हा एक मुंबईकरांचा प्रश्न होता आणि तो आता मीटर लावून ज्या पद्धतीने घेतला जातोय त्याच्यामुळे थोडीशी गळती आणि थोडीशी महापालिकेमध्ये बघायला मिळते. आणि जवळपास गतिमान सरकार असल्यामुळे आपल्याला काम करण्याची, त्यावेळेला प्रत्येकांना काम करण्याची संधी मिळणार आहे. मी एवढंच सांगतो की मुंबईचा विकास हा फार महत्त्वाचा आहे. मुंबईच्या येणाऱ्या त्या इमारती आहेत, येणारी लोक आहेत, ती वाढती लोकसंख्या पाहता मुंबईचा विकास जोरदार चालू आहे. रस्ते चालू आहेत, ब्रिजेस चालू आहेत आणि मैदानं चालू आहेत. या ठिकाणी लोकांना जाण्या येणारे मार्ग चालू आहेत. गतिमान सरकार असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत आहेत, एवढंच सांगतो. राणे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की नगरसेवकांच्या मनातलं आणि त्यांचं विजन काय आहे. आपण सर्वप्रथम मला तर पहिल्यांदा तसं बोलू घेते म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये बाकी ठिकाणी होत असेल,
मी प्रथमच अशा कार्यक्रमाला आज उपस्थित झालेलो आहे, त्याबद्दल आपलं बरोबर आभार मानतो. कसं आहे की माझा जो प्रभाग आहे ना, हा आरे कॉलनी, मला वाटतं पूर्ण जगप्रसिद्ध प्रभाग आहे हा आरे कॉलनीचा. एक मुंबईमध्ये एकमेव भाग असा आहे की त्याला मुंबईचे आपण फुफ्फुसे मानतो. आणि त्या प्रभागामध्ये निरनिराळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि आदिवासी बहुल क्षेत्र आहे, मोठा आदिवासी पट्टा आहे. दुसरं आपले साऊथ इंडियन आहेत, उत्तर भारतीय देखील तेवढेच आहेत, पण चांगले गुण्या गोविंदाने सगळे आनंदात आम्ही तिथे राहतात. असं आहे की ह्या आरे कॉलनीमध्ये जर एखादा विकास काम करायचं असेल तर त्या ठिकाणी निरनिराळ्या एजन्सीज म्हणा, प्रशासनाच्या आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात. त्यात वन विभाग आहे, आरे प्रशासन आहे आणि संबंधित जे जे काही विभाग येतील त्यांच्या आपल्याला परवानगीशिवाय तिथे आपण काम करू शकतच नाही. असं आहे. आरे कॉलनीच्या भागामध्ये म्हणायचं समस्या तर पाणी, आणि ही पाण्याची जी समस्या आहे हे पूर्ण मुंबईभरची आहे. तर मागे आता जे सन्मान्य नगरसेवकांनी सांगितलं, शिंदे साहेब सांगतात, आणि बहुतेक पूर्ण मुंबईमध्ये दररोज मला वाटतं 45 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आणि आता जो पुरवठा होतोय तो आपल्या जवळजवळ 38,000च्या आसपास आपल्याला पाणी पुरवठा होतोय. आणि डेव्हलपमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये व्हायला लागलं आहे की पाण्याची इनपुट कमी आहे आणि आउटपुट सप्लायमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची आवश्यकता लागलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला पाण्याची जी वाढीव ती भरून काढावी लागणार आहे. आणि तरच हे खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न मुंबईचा, माझ्या प्रभागाचा नाही तर पूर्ण मुंबईचा तेव्हाच प्रश्न सुटणार आहे. आरे कॉलनीचा भाग असा आहे की डोंगराळ आहे, सखोल आहे, त्या ठिकाणी बाय ग्रॅव्हिटी डायरेक्ट पाणी जाऊ शकत नाहीये. काही ठिकाणी मी 2012च्या सुमारास नगरसेवक असताना सुनील प्रभू साहेब त्या टायमाला सभागृह नेते होते, सॉरी महापौर होते. त्यावेळेस ज्या पाण्याच्या लाईन टाकल्या आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही तिथे परवानग्या घेतल्या, टाकी संक्षेप भरून मग काही वरच्या भागाला पाणी पुरवठा अशा पद्धतीने चालू आहे. परंतु वाढती काही लोकसंख्या आहे, त्याच्या अनुषंगाने अपुरा पाणी पुरवठा आहे. आणि दुसरी गोष्ट आरे कॉलनीमध्ये आहे की खूप जुनी, म्हणजे तुळशीवरून जी मेन पाण्याची लाईन येते ना, त्या लाईन मधूनच पाणी सप्लाय होतं. मग त्या जीर्ण झालेल्या लाईन आहेत. मला वाटतं त्या लाईन देखील आपल्याला भविष्यात बदलाव्या लागणार आहे. आणि आरे कॉलनीचा विकास असा असायला पाहिजे असं मला वाटतं की ते पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची बाधा न जाता पर्यावरणाचा समतोल राखून आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अनुषंगाने विकास करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनेच आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. अभिजित दादांचे मनपूर्वक धन्यवाद या निमित्तानं व्यक्त करतो. कारण अशा पद्धतीचे संवाद हे निश्चित रूपानं लोकप्रतिनिधींबरोबर झालेच पाहिजे. कारण जनता जनार्दनजी आम्हाला निवडून देते, एका अपेक्षेने निवडून देते. आणि शेवटी निवडणुकीच्या वेळेला प्रचारादरम्यान आपण आपलं विजन हे जनतेला सांगत असतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून जनता आम्हाला निवडून देते. पण त्याचं पुढे काय झालं आणि त्या विजनवरती आम्ही काम करतोय का, किंवा जे विजन आम्ही त्यांना दाखवलेलं ते सत्यात उतरवतोय का, ह्यासाठी देखील अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत. ज्या लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांना आपण दिलेलं विजनची आठवण देखील करून दिली पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारचे धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम हे या ठिकाणी आपण आयोजित करतो. सर्वप्रथम तर मी ज्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे वॉर्ड क्रमांक 54. या वॉर्डामध्ये गोरेगाव स्टेशन हा प्रामुख्यानं पट्टा येतो. गोरेगाव स्टेशनमध्ये अनेक लोक, मग या विभागात जे सर्वच नगरसेवक, त्यांची सर्वच राहणारे नागरिक हे या गोरेगाव स्टेशनमधून विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करतात. मग अर्थात गोरेगाव वेस्टला देखील ती व्यवस्था आहे, ईस्टला येऊन आपण ट्रेन्स पकडतो. पण सर्वात मोठा प्रश्न हा गोरेगाव स्टेशनला जेव्हा आपण सायंकाळी बघतो किंवा सकाळी कामाला जाताना बघतो म्हणजे ट्रॅफिकचा. आणि ट्रॅफिक कंजेशन सोडवण्यासाठी जेव्हा मी तिथले आमचे ट्रॅफिकचे जे सिनियर आहेत त्यांच्याशी चर्चा केली, मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं की जे बसेस हे त्या ठिकाणी आमचे BMCच्या ज्या बेस्टच्या बसेस आहेत ते बाहेर उभ्या राहतात. त्यामुळे ते ट्रॅफिक कंजेशन होतो.
तुम्ही पाहिलं असाल की साई वेज हॉटेलच्या समोर जो काय एक बॉटलनेक बनतो, त्यामुळे ते ट्रॅफिक कंजेशन होतं आणि ते सोडवणं देखील सहज शक्य आहे. कारण त्या ठिकाणी आपण कधी कधी बघतो की रिक्षाच्या 3 लाईनी लागतात, एक शेअर रिक्षाची असते, एक सिंगल रिक्षाची असते, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील अजून एक लाईन लागलेली असते. आणि म्हणून ट्रॅफिकच्या लोकांना सोबत घेऊन, महानगरपालिकेच्या लोकांना सोबत घेऊन जे झालेलं एन्क्रोचमेंट आहे ते थांबवून, जे BSTच्या बसेस रस्त्यांवरती लागतात त्यांना डेपोमध्ये जर आपण सोय करून दिली, रेल्वे स्टेशनमधून येणारा डिरेक्ट ब्रिज जर आपण महानगरपालिकेच्या आमच्या बस डेपोमध्ये उतरवू शकलो, म्हणजे पेडिस्ट्रियन्स क्रॉसिंग करतात रस्त्यावरून, त्यांना त्यांच्यासाठी देखील एक ब्रिज हा बस डेपोमध्ये उतरायला होईल. आणि मला वाटतं जे कंजेशन आहे, मग ते पेडिस्ट्रियन्सचं असेल, गाड्यांचं असेल, बॉटलनेकमध्ये येणाऱ्या जेव्हा बस टर्न घेते तेव्हा 3 लाईन रिक्षाच्या लागल्यामुळे बसला व्यवस्थित टर्न घेते येते आणि मग मागे पूर्ण गाड्यांचं ट्रॅफिक राहते. ते सोडवणं देखील सहज कुठे ना कुठेतरी शक्य आहे. साध्या सोप्या गोष्टी असतात. आता समजा उमाया माता मंदिर ते उडपी या ठिकाणी कधी कधी 3 लाईन ट्रॅफिकचे लागतात. का तर मध्ये सेंट्रल मेरिडियन म्हणजे डिवायडर नाही किंवा रेलिंग, ते इतके दिवस CC रस्ता झाल्यानंतर बसवले नाही. तर ते मला वाटतं झालं तर ती देखील समस्या, म्हणजे उडपी ते आपलं आरे चेकनाका इकडची ट्रॅफिकची समस्या ती देखील सुटेल. पण आता सध्या लोकप्रतिनिधी देखील आणि नागरिकांना देखील एक विषयावरती चर्चा करणं गरजेचं आहे की आपल्याला नेमका विकास पाहिजे का शाश्वत विकास पाहिजे. कारण पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे गेली कित्येक वर्ष त्यावेळेला फक्त आणि फक्त विकासाची गरज होती. कारण त्यावेळेला सार्वजनिक शौचालय उपलब्ध नव्हते नागरिकांसाठी. त्यावेळेला चाळवस्ती मोठ्या प्रमाणात होत्या. आता बऱ्यापैकी SRA झाले आहेत, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आले आहेत आणि बऱ्यापैकी डेव्हलपमेंट देखील आपल्याला गोरेगाव या विभागात पाहायला मिळते. पण आता येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याला विकास करायचा आहे तो विकास तर असलाच पाहिजे, पण तो शाश्वत देखील असला पाहिजे. सर्वप्रथम आम्हा सर्व नगरसेवकांसाठी मुंबई मित्रच्या माध्यमातून आमचे दादा अभिजित राणे साहेब यांनी जो प्लॅटफॉर्म आम्हाला दिला आहे त्याबद्दल दादांचे खूप आभार व्यक्त करते. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात तर लोकांच्या अपेक्षा असतात की आमच्या प्रभागात चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. नगरसेवक म्हटलं की वॉटर, गटर, मीटर ह्या 3 प्रश्नांसाठी नगरसेवक हा उपलब्ध असतोच. पण प्रत्येकजण आपल्या प्रभागात काय नाविन्यपूर्ण काम करू शकतो यावर सगळ्या नगरसेवकांचा भर असला पाहिजे. कारण नाल्यांच्या समस्या, पाण्याच्या समस्या या तर आहेतच, त्या आपल्याला सोडवायच्याच आहे. पण मुंबईच्या विकासासाठी आपल्या काय करता येईल यासाठी संपूर्ण जे 227 आणि वरचे अजून 10 जे आलेले आहेत नगरसेवक, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांची जबाबदारी मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हारीचा वाटा असायला हवा आणि प्रत्येक नगरसेवक त्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. कुठल्याही पक्षाचं राजकारण न करता तिथे मुंबईच्या विकासासाठी बोललं जातं सभागृहात, हे बघून मला अत्यंत आनंद वाटला. आणि आपण जे बोललात की प्रदूषण, तर माझा विभाग प्रभाग क्रमांक 56 80% स्लम एरिया आहे आणि त्याला डेव्हलपमेंटसाठी आता थोडी गती मिळालेली आहे. जे विकासक आहेत ते थोडं आपल्या मनमर्जीने काम करत असल्यामुळे लोकांना धुळीचं जे साम्राज्य विभागात आहे त्याच्यावरती कसं वचक बसवता येईल याच्याकडे माझं स्वतः लक्ष असतं. कारण काम करत असताना जेव्हा त्या स्ट्रक्चर्स पाडले जातात त्याची धूळ, माती अशी आजूबाजूच्या स्लममध्ये पसरत असते आणि स्लम छोटा असल्यामुळे जागा जास्त नाही आहे, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिकडे हवा येण्यासाठी कुठेच जास्त जागा नसल्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो आहे. तर त्या विकासकांना आम्ही स्वतः असं सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जेव्हा काम करायचं आहे तर प्रत्येक गोष्टीचे नियम पाळून तुम्ही इकडे काम करा. विकास तर आम्हाला देखील हवा आहे, पण लोकांना त्रास देऊन विकास नको आहे. सर्वसामान्य जी जनता आहे, रोजचं काम करून आपलं घर चालवणारी जनता विभागात आहे. कोणी मोठ्या घरातली लोक नाही आहेत, आम्ही देखील सर्वसामान्य घरातूनच आलो आहे. त्यामुळे त्या सगळ्या समस्यांपासून त्या समस्यांची जाण आम्हाला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गेली 22 वर्ष त्या प्रभागात मी काम करते. शाखा प्रमुख म्हणून 11 वर्ष काम केलं. आता जनतेने आशीर्वाद दिला, नगरसेवक म्हणून चांगलं काम करण्याची संधी दिली. तर नक्कीच माझ्या प्रभागातला एक सर्वात मोठा विषय हा रिडेव्हलपमेंट आहे. आणि इतक्या वर्ष लोकांना फसवून तिकडे
तिकडचा विकास अनेक राजकारण्यांनी रोखलेला आहे. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत माझी अशी इच्छा आहे आणि माझी त्या वेळेने प्रयत्न असतील की सुरुवात तरी कामांची व्हावी आणि लोकांना चांगल्या घरात जायला मिळावं, स्वतःच्या हक्काच्या घरात जायला मिळावं. कारण वर्षानुवर्ष हा मुंबईतला चाकरमानी आपल्या दिवसभराच्या कामातून जेव्हा घरी येतो तर त्याला त्या नाल्यातून, गटारातून, गल्ल्यांमधून, अंधारातून घरी यावं लागतं. त्यात माझ्या मुंबईतल्या आणि माझ्या वॉर्डमधल्या लोकांसाठी माझी खूप तळमळीची आणि खूप प्रायोरिटी बेसवर पहिली हे असेल कामाचा प्रयत्न असेल की रिडेव्हलपमेंट आणि SRA प्रोजेक्टवरती जास्त भर देऊन लोकांना चांगलं घर कसं देण्यात येईल. त्याचबरोबर स्वच्छता आहे. आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक चाळ्या आहेत ज्या आमच्याकडे, जिथे घंटागाडी वगैरे ते सगळं चालू आहे. पण त्याच्या वेळा व्यवस्थित करून कसं सुटेबल वातावरण लोकांसाठी झालं पाहिजे. त्यामुळे जे कचऱ्याचे ढीग, कचऱ्याचं साम्राज्य जे बाहेर आहे ते थोडं कमी होईल याच्याकडे माझं लक्ष आहे. स्वच्छता आहे. पाण्याचा प्रश्न जसं आता आपले सगळेच नगरसेवक सांगतात आहे, पाणी मुंबईला म्हणजे आपल्या गोरेगाव विभागासाठी जे पाण्याचं प्रमाण हवं आहे, प्रत्येक वॉर्डसाठी जे हवं आहे ते आता पाणी तेवढं मिळत नाही आहे. कारण आता डेव्हलपमेंट वाढते आहे. उच्चभ्रू सोसायट्यांना पाणी चांगल्या जास्त पद्धतीने मिळतं आणि आमच्या स्लम विभागातील नागरिकांना पाण्याचा तुटवडा सहन करावा लागतो. तर महानगरपालिकेला वारंवार त्या पद्धतीने जाब विचारून आम्ही त्या पाण्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या वर्षात या सगळ्या समस्यांना आळा घातलेला असेल. मी अभिजित भाऊ यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हा एक संवाद तिथे परिसंवादचे आयोजन केले. ही एक संधी आहे सर्व जनप्रतिनिधींना आपले विचार आणि आपल्या वॉर्डासाठी जे काय आपलं विजन आहे ते मांडण्यासाठी आणि याच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक उत्तम आज तुम्ही नियोजन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन देतो. कारण की आम्ही जेव्हा 2017ला निवडून आलो, जेमतेम 2-2.5 वर्ष झाली आणि कोविड आलं. कोविड संपेपर्यंत आमचा कार्यकाळ संपला आणि मग त्याच्यानंतर जे पुढचे 4 वर्ष होती जवळपास ते आम्ही अनधिकृत नगरसेवक म्हणून होतो. तर आमचा कार्यकाळ ऑफिशियली तुम्ही बघितलं तर फक्त 2.5 वर्ष ऑफिशियल आम्हाला काम करायला भेटलं. पण तुम्हाला नक्कीच सांगेन, कुठल्याही वॉर्डची आयडियल वॉर्ड आपण काय म्हणतो, कुठल्याही वॉर्डला जिथे पाणी, रस्ते, इलिगल हॉकिंग, इलिगल पार्किंग, आरोग्य, तिथे शिक्षण, स्कूल्स काय आहेत आपल्या BMCच्या, तिच्या योजना काय आहेत, या सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचं स्लम रिडेव्हलपमेंट. कारण की स्लममुळे भरपूरशा बेसिक एम्युनिटीज तिथे आपल्याला भेटत नाही. ते रिडेव्हलप होणं हे गरजेचं आहे. प्रत्येक वॉर्डचं म्हणतोय मी जवळपास. या बेसिक गरजा जर आपण एका लिमिटपर्यंत एका पर्सेंटेज पण आपण फुलफिल करू शकलो प्रत्येक नगरसेवक, म्हणजे आपण त्या वॉर्डला एका लेवलला आणलंय. तो एक फरक, पॉझिटिव्ह फरक नेहमीच दिसून येतो. आता माझा जो प्रभाग आहे वॉर्ड नंबर 72, तो पाणीचा जो सप्लाय आहे त्याच्यावरून शेवटच्या टप्प्याला आहे. म्हणजे भौगोलिक दृष्टीने आमच्या प्रभागाला सर्वात लो प्रेशरने पाणी भेटतं. कारण की सगळ्यांना पाणी देत 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 जेव्हा येतं शेवटी आमच्या प्रभागाला येतं. जेव्हा आपण थोडीफार लेवलवरती खाली झाली की आमच्या वॉर्डमध्ये सर्वात जास्त बोंबाबोंब. आणि दुर्दैव आहे आमचं की आमच्या वॉर्डला 3ही सप्लाय आहे. सकाळचा सप्लाय, दुपारचा सप्लाय आणि संध्याकाळचा सप्लाय. म्हणजे बोंबाबोंब पूर्ण दिवसाभरात असते. तर जेव्हा हे आम्ही निवडून आलो, जेव्हा हे आम्हाला आढळलं तर आम्ही विचार केला की शॉर्ट टर्म ठीक आहे, आपण काहीतरी लॉंग टर्म गोल्स केले पाहिजे. आजपासून 5-10 वर्षानंतर हे आपल्याला काहीतरी परमनंट सोल्युशन आपण त्याच्यावरती व्यवस्था आपण उभारली पाहिजे. म्हणून आम्ही अंकितला तर माहितीच असेल, ते ट्रॉमा जंक्शन आहे, तिथून आम्ही 18 इंचाची लाईन टाकली जोगेश्वरी चौकेपर्यंत.
आणि मग ते सकाळचं सप्लाय आणि दुपारचं सप्लायसाठी. तसंच आम्ही गरवारे अंधेरीला आहे, तिथून ते अंधेरी स्टेशन पर्यंत आम्ही 12 इंचाची लाईन टाकली. मध्ये मोगरा पाण्याला आम्ही 12 इंचाची लाईन टाकली असे. आणि नटवरनगर रोड नंबर 1 तो आमचा भाग आहे, तिथे एक आम्ही 6 इंचाची लाईन टाकली. असं करून आम्ही जवळपास जो इफेक्ट आहे आम्हाला पाणी टंचाईचा, जो आम्हाला जास्त भोगावा लागतो भौगोलिक दृष्टीने, तर 90% आम्ही आता त्याला रिसॉल्व केले. वहाँ पर नगर सेवक होने के बाद भी जो काम नहीं हुआ है वो मैं करना चाहूँगी. अभी आप देखे रहेंगे फेसबुक के माध्यम से या पेपर के माध्यम से देखना चाहेंगे अगर आप, तो डंपिंग का काम वहाँ पर बहुत ज़्यादा है, इलीगल काम वहाँ पर बहुत ज़्यादा है. और ये जब से मैं जीत के आई हूँ, डंपिंग का काम बहुत ज़्यादा था, तो इसके लिए वहाँ पर लोगों को कंप्लेन भी आता था कि जो बुजुर्ग लोग हैं वहाँ पर और बच्चे हैं उनकी सांस की प्रॉब्लम है. और उसके बाद में वहाँ पर जो महिलाएं काम करती हैं उनको भी प्रॉब्लम है. तो हमें ये चीज़ वहाँ पर करना है. डंपिंग का काम के लिए हमने कितने 50 लेटर लिखे, जब नहीं थे नगर सेवक उसके पहला हम लोग ने लेटर लिखा, वहाँ पर काम नहीं हो पाया. तो अभी नगर सेवक होने के बाद हमने वो चीज़ बंद कराया है. हफ्ता 10 दिन हो गया डंपिंग का काम बंद हुआ, तो सबको अभी आराम है. अब तक हमारे प्रभाग में एक सबसे बड़ा अगर कोई एक चैलेंजिंग विषय है तो वो है गणपतपाटी नगर, जहाँ पर फॉरेस्ट लैंड के साथ साथ एनडी जोन, CRZ जोन, और उसके कारण आज हमारा जो विकास है वो पूरा रुका हुआ है. मूलभूत सुविधा देखे जाएंगे तो वहाँ पर शौचालय की व्यवस्था नहीं है, प्राइवेट शौचालय वहाँ पर चलते हैं, सरकारी शौचालय CRZ में बन ही नहीं सकते. आप सोचिए, लोग अपने पैसे से वहाँ पर शौचालय बना के रह रहे हैं, वहाँ पर गटर नहीं है, वहाँ पर रोड नहीं है. और जब इतना सारा विषय होता तो आरोग्य की तो बात ही छोड़ दो. जो विषय है कि मुंबई जैसी स्पिरिट, मुंबई जैसा शहर, मुंबई जैसे लोग, मुंबई जैसी महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका की पद्धति, मुंबई के लोग, मुंबई के पत्रकार या मुंबई के चारों स्तंभ, ऐसा मैंने भारत में तो कहीं पे नहीं देखा. मुंबई के हर नागरिक को, चाहे वो युवा हो, महिला हो, चाहे किसी भी क्षेत्र में काम करने वाला हो, पत्रकार हो, अधिकारी, सबको मुंबई के लिए कुछ ना कुछ करना है. लेकिन क्या करना है यही पता नहीं है. जैसे मेरे भाई मुंबई महानगर पालिका में पूर्व उपनेता कमलेश यादव जी बता रहे थे कि मुंबई महानगर पालिका में कई डिपार्टमेंट हैं, उसमें कोऑर्डिनेशन नहीं है. अगर उसको एक लाइन में बोला जाए तो बोला जाता है कि बहुत जोगी, जहाँ पे बहुत सारे योगी हो जाते हैं तो मठ का उजाड़ हो जाता है ना. वो मठ का उजाड़ तो नहीं बोलेंगे, लेकिन ठीक से रिजल्ट नहीं आ रहा है. लेकिन इस व्यवस्था का, इसको अन्यथा नहीं ले. मैं अभिजीत जी आपके मंच से सत्य बोलने का प्रयास कर रहा हूं कि आप वेदों की लाइन हमारे, यथा राजा तथा प्रजा, जैसी राजा होगी वैसी प्रजा होगी. क्योंकि तब राजा जो है राजा रानी के पेट से, उनके वंश से पैदा होता था. उसकी जैसी व्यवस्था होगी, पैदा करने के जितने खर्चे होंगे वैसी व्यवस्था होगी. राजा अच्छा होगा, रानी अच्छी होगी, उसके संस्कार अच्छे होंगे तो बच्चों को भी अच्छे संस्कार होते थे, तो राजपाट अच्छा चलता था. अब उसी को मैं ज्यादा समय न लेते हुए बहुत शॉर्ट में सब बताऊंगा, रखने का प्रयास करूंगा कि अब राजा कहाँ से पैदा होता है, तो मत पेटी से, जनता से. अगर इसको सही में सुधार करना है तो मैं नहीं बोलता हूं कि अभी का राजा सब भ्रष्ट है, लेकिन कुछ पैमाने पे लोग हैं. जब चुनाव आता है या जब राजा चुनने की बात आती है या जनप्रतिनिधि चुनने की बात आती है, नगर सेवक राजा नहीं है. सेवक लगा है तो सेवक ही है, सेवक ही रहते हैं, सेवक ही रहना चाहिए.
या जनप्रतिनिधि जनता और प्रशासन के बीच में ब्रिज का काम करता है। तो जब उस राजा का चयन हो रहा है, उस ब्रिज का चयन हो रहा है, तो जितनी ईमानदार उसके जनक होंगे उतना अच्छा रिजल्ट आएगा। क्योंकि अब लोग बड़े पैमाने पे पैसा खर्चा करके आते हैं, किसी का बहुमत आएगा, उनकी सरकार बनेगी, तो सिस्टम उसी तरह से खड़ा होगा। ट्रांसफर में पैसे, फिर कंस्ट्रक्शन के काम में पैसे। जैसे अभी भाई साहब बोल रहे थे कि हमने गटर बनाया, तो आज 20 साल हो गया, अभी वो गटर देखने की जरूरत नहीं है। तो हर साल वही गटर तोड़ना, वही फिर से रिपेयरिंग करना, वही बनाना, ये काम क्यों नहीं हो सकता कि अगर गली अगर ठीक से एक बार बना दिया जाए तो 4-5 साल चले। कहीं न कहीं उस व्यवस्था का भाग है, जो जहां से चुनाव की व्यवस्था चलते है, वहां से जो सिस्टम चलता है रिकवरी का, वो सबको, वो कहीं न कहीं अधिकारी उस तरह के लोग आते हैं, पैसे दे के वो ट्रांसफर लेते हैं, फिर वो नीचे तक सिस्टम जाता है। मैं पिछले अभिजीत जी मैं पिछले उसमें देखा कि बड़े बड़े जो एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट पे है, डीएमसी से और असिस्टेंट कमिश्नर, तो उसमें भी ट्रांसफर के पैसे लगते हैं। मैं धन्यवाद दूंगा आपकी सरकार को, बहुत सारे केसेस है अब उसमें बंद है। आप अगर डीएमसी और असिस्टेंट कमिश्नर के पैसे लेंगे तो जेई तक पैसे वसूले जाएंगे। अब जेई कहाँ से पैसा लाएगा? अपना 8 घंटे के पगार से तो देगा नहीं। फिर आपके गली गटर और व्यवस्था से ही पैसा जाएगा, आपकी क्वालिटी खराब होगी। जो चुनाव का सिस्टम है उसी में ठीक करना पड़ेगा। तो उसके लिए सबसे बड़ा सॉल्यूशन क्या है कि व्यक्ति का निर्माण। व्यक्ति का निर्माण क्या होना चाहिए? उसका चरित्र का निर्माण ठीक होना चाहिए, वो ईमानदार होना चाहिए। हर घर से हमारा वोटर ईमानदार होगा, और जो अच्छे वोटर है, जो सब वोटर पैसा नहीं लेते, सब ईमानदार है, ज्यादातर ईमानदार है, उन वोटरों ने आकर के वोटिंग करना। क्योंकि आप अपने लिए अगर ब्रिज, अपने घर की सीढ़ी बना रहे हो तो अच्छे मटेरियल यूज करोगे। तो आप अगर जनप्रतिनिधि चुन रहे हो तो आप सब लोगों ने उतरना, अपनी जिम्मेदारी समझना। जब अच्छे लोग वोट देंगे तो अच्छे लोग चुन करके आएंगे। काय म्हणणार तुम्ही, किती काय तो चांगला होता आणि काय काय त्याच्यातून निष्कर्ष निघाला, काय म्हणणार तुम्ही असं? तर बरेचसे जे नगरसेवक आलेले होते त्यांनी मुंबईतल्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल तर त्यांचा अभ्यास होता। त्या एरियातल्या काय गोष्टी कमी आहेत किंवा ज्यांची आवश्यकता आहे पब्लिकला, त्याचा त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा आमच्यासमोर सादर केलेला होता। आणि त्या ह्याच्यातून जी मुंबईचं जे आजचं अस्तित्व आहे त्याच्यापेक्षाही सुंदर मुंबई आपल्याला कशी देता येईल यासाठीचा त्यांचा जो अभ्यास होता तो परिपूर्ण होता, आणि त्यामुळे आम्हाला पण त्याचं समाधान वाटलं। खूप काही समस्या मुंबईमध्ये आपण बहुतेक सांगितलं तरी ते फेरीवाल्यांचा आता काही इश्यूज आहे, बसचा इश्यूज आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कारण जेव्हा माणसं रस्त्यावरनं जात असतात तेव्हा जेव्हा फेरीवाले वगैरे बसलेले असतात त्यावेळी तिथून जाताना जे आपण म्हणतो की चालताना सुद्धा लोकांना अडचणी निर्माण होतात, आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी जी गर्दी वाढते त्याच्यासाठी काही नियम आणि निर्बंध पाळणं गरजेचं आहे। आणि मुंबई महानगरपालिकेने ते त्याचं जर व्यवस्थित हे केलं तर माणसांना पण सोपं जाईल सगळ्यांना। संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधनं जेव्हा लोक येत असतात किंवा ऑफिसला जात असतात किंवा त्या लोकांसाठी सुद्धा हे अतिशय आवश्यक आहे। अभिजित राणेचा या इव्हेंटबद्दल काय म्हणणं, किती काय चांगला होता, काय तो शिकायला काय म्हणजे भेटलं असं? नाही, निश्चितच सगळ्यांनी हे जे आजचा जो उपक्रम हे केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। आणि ते म्हणाले असाच परिसंवाद वरचेवर ठेवलाच बरेचसे प्रश्न सुटतील, तर त्याचं स्वागतच झालेलं आहे। थँक्यू.